गुड मॉर्निंग प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र या विषयात सुरुवात करणार आहोत। भारतीय समाजाची ओळख हे आपल्याला या अभ्यासक्रमामधून करून घ्यायचे आहे। आजच्या सध्याच्या डिजिटल युगामध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीचं जतन आणि आकलन करून घेण्याची गरज आहे। म्हणून समाजशास्त्राचे हे विद्यार्थी या नात्याने इयत्ता 11वी मध्ये आपण समाजशास्त्रीय संकल्पना पाहिलेल्या आहेत। इयत्ता 12वीच्या नवीन सुधारित अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकाचं नावच भारतीय समाजाची ओळख आहे। त्यानुसारच आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीचे जे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत त्यानुसार आपल्या भारताची जडणघडण कशी झाली हे आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये पाहायचंय। आजचा समाजशास्त्राचा जो पाठ घेणार आहे तो आहे भारतीय समाजाचा परिचय। हा जो भाग आहे या भागाचे 3 उपघटक आहेत। सगळ्यात पहिला जो आहे तो आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, दुसरा आहे वसाहतकालीन भारत आणि तिसरा आहे स्वातंत्र्योत्तर भारत। त्यापैकी आपल्याला प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये असलेला प्राचीन आणि मध्ययुगीन भारत हा आज अभ्यासायचा आहे। यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये आपल्या भारतीय संस्कृती कशी होती याचं आपल्याला विस्तृत वर्णन पाहायचं आहे। या पाठ्यपुस्तकामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे, त्यामध्ये धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार, स्त्रियांचे समाजातील स्थान, शिक्षण पद्धती, समाज जीवन आणि नागरीकरण आहे। या मुद्द्यांद्वारे आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन भारत कसा होता हे जाणून घ्यायचं आहे। आपली जी भूतकाळासंबंधीची जाणीव असते ना, त्यातूनच आपला वर्तमान काळ घडत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या विचारांवर आणि वर्तनावर होत असतो। म्हणून प्राचीन भारतामधला सगळ्यात पहिला मुद्दा आज आपण घेऊया, धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार। यामध्ये धर्म आणि त्यांचे तत्वज्ञान येतात। धर्म म्हणजे काय तर सत्यापर्यंत नेणारं ज्ञान, आणि धर्मासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात, त्या म्हणजे त्या धर्माचं तत्वज्ञान आणि दुसरं म्हणजे त्या धर्माची दैनंदिनी, जिला आपण म्हणूया कर्मकांड। या 2 गोष्टींनी मिळून धार्मिक श्रद्धा या तयार होतात। आज प्राचीन भारतामध्ये जे मूळचे धर्म होते आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये जे धर्म भारताबाहेरून भारता संस्कृतीत आलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत। यामध्ये सगळ्यात पहिलं आहे हडप्पा संस्कृती। ही जी हडप्पा संस्कृती होती, या हडप्पा संस्कृतीचा उत्खननाद्वारे ही संस्कृती प्राप्त झालेली आहे। हिला आपण सिंधू संस्कृती नावाने देखील ओळखतो। ही जी संस्कृती आहे यांचं जर धार्मिक श्रद्धा प्रणाली जर म्हटलं तर ते शिव, देवी माता आणि निसर्गातील शक्तींचे उपासक मानले जातात। तोपर्यंत समाजामध्ये धर्म व्यवस्था अस्तित्वात नव्हती। पुढे याच संस्कृती जेव्हा एकत्रितरित्या राहत होत्या आणि त्या एकत्रितरित्या राहून देखील आपलं वेगळेपण जपत होत्या आणि त्यातूनच आर्यांच्या वैदिक संमिश्रणातून पुढे हिंदू धर्म व्यवस्था ही उदयास आलेली आहे। हिंदू धर्म व्यवस्था भारताची मूळ प्राचीन धार्मिक व्यवस्था आहे आणि हिंदूंच्या धर्म व्यवस्थेप्रमाणे वेद, उपनिषदे आणि पुराण यांना या धर्मामध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे। हिंदू धर्म व्यवस्थेप्रमाणे त्यांचं जे तत्वज्ञान आहे त्यामध्ये कर्म सिद्धांत आणि दुसरा आहे पुरुषार्थ सिद्धांत सांगितलेला आहे। हा जो कर्म सिद्धांत आहे, करावं तसं भरावं, ज्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करणार त्याच पद्धतीने आपल्याला येणाऱ्या जन्म प्राप्त होणार आहे असा हिंदू दृष्टिकोन आहे आणि त्यानुसारच त्यांनी पुरुषार्थ सिद्धांत सांगितलेला आहे। हा जो पुरुषार्थ सिद्धांत आहे यामध्ये 4 गोष्टींचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे। एक म्हणजे धर्म, दुसरा म्हणजे अर्थ, तिसरं काम आणि चौथं आहे मोक्ष। धर्म म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण आपलं कर्म करत राहणे। अर्थ म्हणजे विहित मार्गाने धनसंचयन करणे। काम म्हणजे विहित मार्गाने आपण आपल्या शारीरिक सुखाची आनंद प्राप्ती करून घेणे आणि मोक्ष हे हिंदू धर्माचं सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आहे।
की जन्म मृत्यू याच्या फेऱ्यामधून सुटून आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे। या तत्व प्रणालीमध्ये पुढे जर आपण बघितलं तर वर्णव्यवस्था आलेली आहे। वर्णव्यवस्थेचं रूपांतर जातीयतामध्ये झालेलं आहे। पुरोहित वर्गांचं जे राज्य आहे ते प्रस्थापित झालेलं आहे। पवित्र अपवित्र या संकल्पना तयार झालेल्या आहे आणि याच पार्श्वभूमीवर वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी समाजामध्ये समानतेचं जे तत्व दिलं त्याला आपण म्हणूया की जैन धर्म आणि बौद्ध धर्म। जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक मानला जाणारा धर्म आहे। वैदिक धर्मामधूनच याची स्थापना झाली, परंतु तो पूर्णपणे स्वतंत्र धर्म आहे। जैन धर्माचे जे संस्थापक आहेत वर्धमान महावीर हे 24वे तीर्थकर होते आणि त्यांनी जैन धर्माची स्थापना केलेली आहे। जगा आणि जगू द्या या तत्व प्रणालीवर जैन धर्म आधारित आहे। लोकशाही विचारांचे समानता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारसरणावर आधारित हा धर्म प्रणाली आहे। या धर्मामध्ये त्यांनी व्रतस्थ जीवन पद्धतीचा अवलंब करण्यास सांगितलेला आहे। यामध्ये 5 गोष्टींचा समावेश त्यांच्या तत्वज्ञानामध्ये आहे। ते आहे सत्य, अस्तेय, अहिंसा, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य। सत्य म्हणजे माणसाने नेहमी खरे बोलावे। अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची मन, काया, वाचा याद्वारे हत्या करू नये। अस्तेय म्हणजे चोरी करू नये आणि अपरिग्रह म्हणजे स्वार्थी वृत्ती ठेवू नये किंवा धनसंचयन करू नये। ही जी व्रतस्थ जीवन पद्धती आहे हे त्यांचं तत्वज्ञान होतं आणि त्यानुसार त्यांनी या धर्मामध्ये जीवन प्रणाली आखलेली आहे। पुढील जो धर्म आहे तो आहे बौद्ध धर्म। बौद्ध धर्माचे जे संस्थापक आहेत ते आहेत गौतम बुद्ध आणि लोकशाही मूल्यांवर आधारित विज्ञाननिष्ठ आणि परिवर्तनशील धर्म म्हणून या बौद्ध धर्माकडे पाहिलं जातं। या बौद्ध धर्मामध्ये देखील त्यांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत आणि त्याचा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे। ही जी 4 आर्य सत्य आहेत ना त्यामध्ये दुःख, तृष्णा, दुःख निरोध आणि प्रतिपद ही 4 आर्य सत्य आपल्याला पाहावयास मिळतात। यामध्ये मानवी जीवन जे आहे ना ते सर्व दुःखमय आहे आणि या दुःखाचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या न संपणाऱ्या इच्छा। या दुःखाचा जर अंत करायचा असेल तर कुठेतरी या दुःखाचा अंत करण्यासाठी आपल्याला आसक्त जीवन जगणं गरजेचं आहे। आणि चौथं जे आहे की त्याद्वारे आपल्याला या मार्गातून प्रतिपद म्हणजे त्यांनी सदाचाराचा मार्ग दाखवला आहे, ज्याला पाठ्यपुस्तकामध्ये अष्टांग मार्ग देखील म्हटलेला आहे। यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक कृती, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक व्यायाम, सम्यक आजीविका आणि सम्यक समाधी असे 8 मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत आणि या 8 मार्गाद्वारे आपण समाजामध्ये समानता, एकता कशी प्रस्थापित करू हे या धर्माचं तत्व आपल्याला शिकवते। हे झाले आपल्या भारताचे प्राचीन धर्म। मध्ययुगीन भागामध्ये जर आपण पाहिलं तर या मध्ययुगीन भारतात भारताबाहेरून आपल्या भारतीय संस्कृतीत आलेले धर्म आहेत आणि त्यामध्ये आहे पारसी धर्म। पारसी धर्म हा पार्शियन जो राजा होता इस्लामिक त्याच्या छळाला कंटाळून गुजरातमध्ये भारतामध्ये हे स्थायिक झालेला हा धर्म आहे। या धर्माचं जर तत्व बघितलं तर ते आहे अग्नी आणि जल म्हणजे शुद्धतेचे तत्व। सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय संस्कृती पारसीय धर्मियांनी आपली जी संस्कृती आहे तिचं जतन करून ठेवलेलं आहे। त्यांचा जो व्यापार हा जो मूळचा अंगभूत कला गुणधर्म आहे त्याचं त्यांनी भारतीयांमध्ये काय केलेलं आहे, सुंदर रीतीने त्याचं उपयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच असे काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व पारसी धर्मामध्ये देखील होऊन गेलेले आहेत, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता। आणि त्याच पद्धतीने आत्ताच्या मध्ययुगीन याच्यामध्ये किंवा आधुनिक युगामध्ये देखील आपण पाहूया की टाटा, गोदरेज, वाडिया यासारखे व्यापारी वर्ग आणि त्यांनी आपलं योगदान भारतीय समाजामध्ये दिलेलं आपण पाहतो। या धर्माप्रमाणे दुसरा जो धर्म भारतीय संस्कृतीमध्ये आहे तो आहे ज्यू धर्म। या ज्यू धर्माला यहुदी धर्म म्हणून देखील संबोधलेलं आहे। हिब्रू राजा जो शलमोन होता त्याच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये व्यापारासाठी ते आले
आणि कोचीमध्ये काही लोकांनी या ज्यू धर्माचा स्वीकार केला आणि त्यांना कोची ज्यू या नावाने ओळखलं जातं. आजही कोचीमध्ये ज्यू धर्मीयांचं सिनेगॉग म्हणजे ज्याला आपण प्रार्थना भवन म्हणू ते आहे. या धर्माचं जर तत्वज्ञान बघितलं तर हा धर्म एकेश्वरवादी आहे. एकदाच जन्म घेणं आणि त्यानुसार आपल्या कर्मानुसार आपलं मरण आहे आणि त्यानुसार न्याय आहे अशी ही त्यांची तत्वप्रणाली आहे. जुना करार जो बायबल त्यातलं ते अध्ययन करतात त्याला तोरा म्हटलेला आहे आणि त्यामध्ये ज्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत त्या देखील हे लोक पालन करतात. यांच्याविषयी विशेष म्हणजे आजही हे जे ज्यू लोक आहेत ते मुंबई येथे मुक्कामास आहेत आणि त्यांना बेने इस्रायल म्हटलं जातं. बेने इस्रायल म्हणजे इस्रायलाचे पुत्र. आजही या धर्माने देखील भारतीय संस्कृतीत आपली संस्कृती जतन करून ठेवलेली आहे. पुढील जो धर्म आहे तो आहे ख्रिश्चन धर्म. हा जो ख्रिश्चन धर्म आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना ख्रिस्ती असं म्हटलेलं आहे आणि या ख्रिश्चन धर्माचे जे शिष्य होते सेंट थॉमस हे भारतामध्ये मलबार या ठिकाणी येऊन त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार केलेला आहे. यांचा देखील जे तत्व आहे ते आहे प्रीती आणि क्षमाशीलता. मानवी जीवन हे एकदाच प्राप्त होणार आहे, त्यामुळं ज्या पद्धतीने आपण वागणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला स्वर्ग किंवा नरक ही संकल्पना आहे. त्या पद्धतीने आपल्याला स्वर्ग किंवा नरक प्राप्त होणार आहे. हा देखील एकेश्वरवादी धर्म आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याचा जन्म, मृत्यू आणि पुनरुत्थान यावर या धर्माचा विश्वास आहे. अनेक मानवतावादी सेवांसाठी हा धर्म प्रचलित आहे. भारतामध्ये ज्या मानवतावादी सेवा समाज उपयोगी जे कार्य आहे ते या धर्माचे जे मिशनरी जे लोक होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या काळी दिलेला आहे. पुढील धर्म आहे इस्लाम धर्म की जो भारतीय संस्कृतीमध्ये बाहेरला आहे. आपल्याला चांगलं माहित आहे की आपला जो प्राचीन इतिहास आहे यामध्ये अनेक जे इस्लामिक मुस्लिम जे राज्यकर्ते होते ते भारतामध्ये होते आणि भारतामध्ये येऊन त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार केलेला आहे. यामध्ये जर पाहिलं तर 320 वर्ष भारतामध्ये 5 इस्लामिक घराण्यांनी राज्य केलेलं आहे आणि या दरम्यान त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार केलेला आहे. यांचं तत्व जर सांगायला गेलं तर कलमा, रोजा, नमाज, जकात आणि हज म्हणजे समानता किंवा दान धर्म करणं यावर ते आधारित आहे. ही जी राजघराणे भारतामध्ये त्यांनी प्रस्थापित केली होती त्यानुसार त्या धर्माची शिकवण भारतीयांना मिळालेली आहे. आणि अकबर राजाच्या कालावधीमध्ये दीन ई इलाही नावाचा त्यांनी नवीन धर्म प्रणाली सुरू केली आणि त्याचं जे तत्व होतं ते आहे वैश्विक सहिष्णुता. अशा प्रकारे इस्लाम धर्म देखील भारतीय संस्कृतीमध्ये आलेला पाहावयास मिळतो. पुढचा आहे शीख धर्म. हा जो शीख धर्म आहे इसवी सन 15 मध्ये गुरु नानक यांनी पंजाब या धर्माची स्थापना केलेली आहे. ते ईश्वराला वाहे म्हणतात म्हणजे तो अकाल आणि निरंकार आहे. धार्मिक कृत्य करत बसण्यापेक्षा आपण आपलं चरितार्थ दानधर्म करण्यात सेवा करण्यात घालवावं म्हणून त्यांचं जे तत्वज्ञान आहे की ईश्वराला देवाला हृदयात ठेवा, प्रामाणिकपणे जगा, भरपूर कष्ट करा आणि दुसऱ्यांची सेवा करा. याच उद्देशाने गुरुद्वारामध्ये लंगर त्यांनी चालविलेले आहे. लंगर मध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन त्यांच्या अन्नाची आणि भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. उद्देश हाच आहे की जी प्रस्थापित काळामध्ये जी जातीयता होती ती नष्ट होऊन एकता प्रस्थापित व्हावी. असं हे शीख धर्मियांचे जे तत्व आहे ते देखील भारतीय प्रणालीमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. पुढचं आहे भक्ती पंथ. आता हे जे भक्ती पंथ आहेत या भक्ती पंथामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन त्यांनी प्रचंड ज्या अनिष्ट प्रथा समाजामध्ये चालल्या होत्या, मग जातीयता असेल किंवा बालविवाह असेल किंवा स्त्रियांच्या ज्या समस्या असतील याला प्रखर विरोध केलेला आहे. साधेपणाची राहणी, मानवीय एकता, समानता हे भक्तिपंथांचे तत्व होते. आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर संत कबीर, संत रहीम आणि स्वतः गुरु नानक देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे. याचाच पुढे वारसा महाराष्ट्रामध्ये इसवी सन 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की त्या आहेत भक्ती चळवळी सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी पुढाकार घेतलेला आहे.
अशा प्रकारे आपल्या भारतीय समाजामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भागात हे धर्म, श्रद्धा प्रणाली आणि आचार आहे. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे स्त्री समाजातील स्थान. त्या काळी, प्राचीन काळी ज्या स्त्रिया होत्या त्यांचा जो समाजाचा दर्जा होता तो उच्च दर्जाचा मानला जातो. पितृसत्ताक कुटुंब पद्धती, पुरुष प्रधान पद्धती, तरी देखील स्त्रियांचा दर्जा वैदिक आणि प्राचीन काळामध्ये उच्च दर्जाचा होता. त्यांना उपनयन हा जो संस्कार विधी आहे त्याचा अधिकार होता. ते घेऊन ते गुरुगृही शिक्षण घेण्यात जात होत्या. त्यातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या विद्वान पंडिता म्हणून देखील प्रख्यात आहेत. उदाहरणार्थ गार्गी, मैत्रेयी, लोपा, घोषा या ज्या स्त्रिया होत्या त्या वेदांचं अध्ययन करून उत्तम रीतीने समाजामध्ये समाज उपयोगी कार्यांमध्ये ते भाग घेणाऱ्या होत्या. एवढंच नाही तर त्यांना विवाहाचा आपला जोडीदार निवडण्याचं देखील स्वातंत्र्य होतं. जे अनुलोम आणि प्रतिलोम विवाह आहेत की वरिष्ठांचा कनिष्ठांशी आणि कनिष्ठांचा वरिष्ठ जातीशी जो विवाह व्हायचा, हे विवाह करण्यास देखील त्यांना मुभा होती आणि म्हणून त्यांना वदत्त असं म्हटलेलं आहे. प्राचीन काळी स्त्रियांचा जो दर्जा आहे तो उच्च प्रतीचा होता, परंतु मध्ययुगीन काळामध्ये हाच जो दर्जा आहे तो आपल्याला खालावलेला पाहावयास मिळतो. याचं कारण म्हणजे अनेक भारतीय जे राजे होते, दुसरे परदेशीय जे राजे होते त्यांचं आक्रमण आपल्या भारतावर झालेलं आहे आणि त्यानुसार मग पडदा पद्धत आली आणि स्त्रियांचं जे उच्च दर्जाचं चांगल्या पद्धतीचं जे समाज जीवन होतं किंवा जो दर्जा होता त्यामध्ये पडदा पद्धत आल्यामुळं त्यांचं फक्त घरापुरतच क्षेत्र मर्यादित राहिलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा शिक्षणाचा हक्क जो आहे तो त्यांच्यापासून काढून घेतला गेला. त्यांच्यावर एकच संस्कार राहिला आणि तो म्हणजे विवाह संस्कार. तोही बालवयामध्येच त्यांचा विवाह होऊन त्या सासरी नांदण्यास जात होत्या. लग्नाआधी त्या पितावर आपलं अवलंबित जीवन जगत होत्या. लग्नानंतर पतीवर त्या अवलंबून होत्या आणि पतीच्या निधनानंतर मुलांवर त्या अवलंबून होत्या. अशा प्रकारे जो दर्जा प्राचीन काळी स्त्रियांचा होता त्यामध्ये आपल्याला बदल पाहावयास मिळत आहे मध्ययुगीन भागामध्ये. एवढंच नाही तर सती प्रथा, पडदा पद्धत, विधवा विवाह पुनर्विवाहास बंदी अशा अनेक अनिष्ट प्रथा स्त्रियांच्या बाबतीत समाजात तेव्हा चालू झाल्या. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे शिक्षण पद्धती. आता ही जी शिक्षण पद्धती प्राचीन काळची होती ती म्हणजे प्राचीन काळचं हे जे शिक्षण होतं ते अथक परिश्रमाने आणि कौशल्य धिष्ठित शिक्षण होतं की जे गुरुच्या आशीर्वादाने प्राप्त होणारं शिक्षण होतं. उपनयन हा जो संस्कार विधी आहे तो संस्कार विधी वयाच्या 8 ते 12व्या वर्षापर्यंत झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना गुरुगृही शिक्षण घेण्यास जावं लागत असे आणि म्हणून याला गुरुकुल शिक्षण पद्धती किंवा तपोवन शिक्षण पद्धती देखील म्हटलेलं आहे. यामध्ये नीतिमूल्य, संस्कार आणि मानवी मूल्यांचं संवर्धन करणारं शिक्षण त्यांना प्राप्त होत होतं. त्याचबरोबर जर जे बौद्ध विहार होते या बौद्ध विहारमध्ये देखील जे आजच्या काळातल्या ज्या शाळा आहेत त्याप्रमाणे शिक्षण तिथे दिलं जात होतं. म्हणजेच काय की कौशल्याधिष्ठित शिक्षण, विज्ञान उपयोगी शिक्षण, व्याकरण आणि समाजामध्ये ज्या पद्धतीने आपण व्यवसाय करू त्या पद्धतीने शिक्षण त्यांना त्या बौद्ध विहारमध्ये देखील प्राप्त होत होते. या शिक्षण पद्धतीबरोबरच प्राचीन काळामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला यासारखी प्रसिद्ध त्यावेळेची नावाजलेली विद्यापीठे होती आणि त्यांना शिक्षणाची केंद्र म्हणूया की आजपर्यंत आपण त्याची ख्याती आणि त्यांचं नाव आपण ऐकत आहोत. प्राचीन काळानंतर जी शिक्षण पद्धती आली ती म्हणजे मध्ययुगीन काळात इस्लाम शिक्षणाला महत्व प्राप्त झालेलं आहे. इस्लामची जी शिक्षण पद्धती होती ती मदरसा याद्वारे ते धार्मिक शिक्षणाबरोबर इतर शिक्षण म्हणजे व्यवसायाधिष्ठित, कौशल्याधिष्ठित शिक्षण विद्यार्थ्यांना ते देत होते किंवा त्या काळच्या समाजाला ते देत होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकबर राजाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये धार्मिक शिक्षणाबरोबर इतर धर्मियांचं पण धार्मिक शिक्षण, कौशल्याधिष्ठित खगोलशास्त्र आणि व्याकरण, गणित शास्त्र याचं देखील शिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे. या इस्लामची जी शिक्षण पद्धती आहे याद्वारे त्या काळच्या विद्यार्थ्यांना सामाजिक,
आर्थिक, नैतिक अशा प्रत्येक प्रकारचं राजकीय पण शिक्षण देण्याची प्रथा त्यावेळेस होती। त्याच पद्धतीने जर बघितलं आपण तर कला जे प्रेमी आहेत किंवा कलाकारांना योग्य प्रमाणामध्ये तिथं संधी उपलब्ध झालेली आहे। यामध्ये चित्रकला आहे, नृत्य आहे, स्थापत्य कला आहे, यांच्यासाठी तर तो सुवर्ण काळच गणला गेलेला आहे। म्हणजे पाहिलं आपण तर जी शिक्षण पद्धती होती ती प्राचीन काळी आणि मध्ययुगीन काळी चांगल्या पद्धतीची होती। पुढचा जो पॉइंट आहे तो आहे समाजगण। अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे हा पण, कारण जी आपली धार्मिक श्रद्धा प्रणाली असते ना त्यानुसारच आपलं समाज जीवन ठरत असतं। नागरी पद्धतीमध्ये जर हडप्पा संस्कृती आपण पाहिली तर ती सुनियोजित शहरे असलेली असल्यामुळे तेथील जे समाज जीवन होतं ते चांगल्या पद्धतीचं समाज जीवन होतं। यामध्ये व्यापार वर्ग होता, पशुपालन, शेती करणारे, त्याचप्रमाणे धर्मगुरू आणि अशा प्रत्येक समाजामध्ये जे काम करणारे कौशल्याधिष्ठित जे वर्ग होते ते आपल्याला या समाज जीवनामध्ये पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वर्ण व्यवस्था हिंदू तत्वज्ञानामध्ये होती त्या वर्ण व्यवस्थेनुसार 4 वर्ण भारतीयांमध्ये होते। यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे 4 वर्ण आहेत त्या 4 वर्णावर आधारित त्यांच्या चालीरीती, खाणपाण्याच्या सवयी, रूढी परंपरा आधारित होता। ब्राह्मणांना जो अधिकार होता तो अध्ययन आणि अध्यापनाचा होता। क्षत्रियांनी प्रजेचं संरक्षण करणं म्हणजे त्याच्यामध्ये सर्व राजे, रजवाडे हे आले। आणि वैश्य हा जो वर्ण होता त्यामध्ये व्यापार आला। आणि शूद्र म्हणजे शेती आणि त्याचप्रमाणे पशुपालन अशा प्रकारचं त्यावेळीची समाज रचना होती आणि त्या पद्धतीने मग त्यांचं समाज जीवन चाललेलं होतं। याच मध्ये आश्रम व्यवस्था देखील आहे। जीवनाच्या टप्प्याचे त्यांनी 4 प्रकारे आश्रम व्यवस्थेद्वारे वर्गीकरण केलेलं आहे। ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम। याच पद्धतीने पुढे जर पाहिलं तर मध्ययुगीन भारतामध्ये देखील अनेक लोक परंपरा, लोककला समाजामध्ये मिसळलेल्या आहेत। याबरोबर जातीयता जी होती ती देखील तेवढ्याच पद्धतीने समाजामध्ये रुढलेली असल्यामुळं त्यांचं जे समाज जीवन होतं ते लोक परंपरेवर आधारित होतं। अशा काही परंपरा होत्या की अशा काही जमाती होत्या की त्यांनी आपली जी संस्कृती आहे त्या समाज जीवनामध्ये जोपासलेल्या आहे। उदाहरणार्थ पाठ्यपुस्तकामध्ये नाव दिलेलं आहे मर्राकुडी ही जमात। ही युद्ध कुशल होती किंवा युद्ध कलेवर निर्वाह करणारी जमात होती आणि त्यामुळे या जमातीने आपलं अस्तित्व अशा पद्धतीने जतन केलं होतं की त्यांची ती एक ओळख होती। म्हणजे यांचं जे समाज जीवन होतं ते त्या संस्कृतीवर, श्रद्धा प्रणालीवर आधारित होतं। पुढचं जे शेवटचा जो पॉइंट आहे तो आहे नागरीकरण। औद्योगिकरणाचा परिणाम म्हणजे नागरीकरण किंवा शहरीकरण असं आपण याला म्हणूया। ज्या पद्धतीने औद्योगिकरण होतं त्याच पद्धतीने नागरीकरण होत असतं, परंतु याला मात्र जे पहिले नागरीकरण आहे म्हणजेच हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती कोणत्याही प्रकारचं औद्योगिकरणाचा मागमूस नसताना देखील हडप्पा संस्कृतीमध्ये सुनियोजित नगरे वसलेली होती, सुनियोजित त्यांची घरांची रचना होती। म्हणून हडप्पा संस्कृतीची जी जीवनशैली आहे त्याला पहिले नागरीकरण असं म्हटलेलं आहे। कोणत्याच औद्योगिकरणाचा मागमूस नसताना अशा पद्धतीने रचना त्या नगरांची होती की आपल्याला त्या ठिकाणी स्नानगृह, रस्ते आणि वेगवेगळ्या व्यवसाय यांचे जे वर्ग आहेत त्या पद्धतीने त्यांची घरांची रचना होती हे आपल्याला पाहावयास मिळतं। दुसरं जे नागरीकरण झालं तर या जमाती जेव्हा उत्तरेकडे स्थायिक झालेल्या आहेत त्यानुसार वेगवेगळी शहरे उदयास आली। जी छोटी जनपदे होती, जनपदे म्हणजे लहान राज्य, त्यांचं पुढे महाजनपदांमध्ये रूपांतर झालेलं आहे। आणि या महाजनपदांमध्ये मगध राज्य, मौर्य राज्य, गुप्त राज्य असा अनेक यांचा समावेश आहे। ही जी शहरं तयार झाली ती राजधानीची शहरं तयार झाली। व्यापाराची एक ती नगरी आपण म्हणूया की व्यापार आणि त्यानुसार त्यांची कार्यकारण जी रचना होती तो वर्ग तिथे तयार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो। या व्यापारांसाठी रस्ते निर्मिती झाली, वेगवेगळ्या सोयी सुविधा तिथे उपलब्ध झालेल्या आहेत आणि श्रेणी रचना तिथे तयार झालेली आहे, कौशल्याधिष्ठित श्रेणी रचना। म्हणून दुसरे नागरीकरण देखील तेवढंच महत्वाचं आहे। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातला जो पहिला धडा आहे त्यामध्ये
मधलं प्राचीन आणि मध्ययुगीन भारत प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातील पुढील जो भाग आहे वसाहतकालीन भारत हा दुसऱ्या भागामध्ये आपण पाहूया. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास देखील करा. धन्यवाद.